कोणाला काही ऍड करायचं असेल तर करू शकता. जो पार्ट आहे तो सुरू करू. ठीक आहे. जर हा संपला आज आपला तर आपण थेअरी पार्ट कंटिन्यू करू. आजचा मी टॉपिक लिहा. कोड ऑफ इथिक्स टू प्रॅक्टिस द सोशल वर्क प्रोफेशन. Code of ethics to practice the social work profession. Code of ethics to practice the social work profession. ठीक आहे. कोड ऑफ इथिक्स म्हणजे काय? काय करा सांगण्याचा सोपं आहे. Code of ethics to practice the social work profession. कोड ऑफ इथिक्स म्हणजे काय? इथिक्स म्हणजे नैतिक. कशासाठीची नैतिकता आपण पाळली पाहिजे? तर जे काही सोशल वर्क प्रोफेशनचं वेगवेगळं काम आपण फील्डमध्ये जाऊन करतो ते करत असताना काही नैतिक तत्व आहेत ते आपल्याला फॉलो करायची असतात. ती फॉलो करूनच आपल्याला आपलं काम इफेक्टिव्हली करता येतं. बियॉन्ड थिअरी आपल्याला जायचं नाही आहे. जे काही आपण शिकतो थिअरी क्लासेसमध्ये तेच आपल्याला तसंच तसं इम्प्लिमेंट करायचं आहे. वेगळी थिअरी काही ॲड करायची नाही, वेगळं काही ॲड करायचं नाही. ठीक आहे. आता अजून हे नाव काल आपण खूपदा अभ्यासले. वेस्टगल अँड वेलबर्ग 2008 लिहून द्या. त्यांना अजून काही आढळून आलं की सगळ्या ज्या कंट्रीज आहेत, सगळे जे देश आहे एक्सेप्ट इंडिया, म्हणजे जगातले सगळे देश पण त्याच्यामध्ये भारत नाही. देअर आर इथिकल कोड टू प्रॅक्टिस सोशल वर्क. वेस्टगल अँड वेलबर्ग यांना काय दिसून आलं? फाउंड दॅट इन ऑल द कंट्रीज एक्सेप्ट इंडिया देअर आर इथिकल कोड टू प्रॅक्टिस सोशल वर्क. आता इंडियन गव्हर्नमेंट जे आहे हे रिकॉग्नाइज नाही आहे, कुठलाही फॉर्मल बॉडी ह्याच्यामध्ये नाही आहे आणि त्यांनी डिक्लेअर सुद्धा केलं नाही आहे युनिफॉर्म कोड जे आहे इथिक्स ते सगळ्या देशामध्ये आहे, फक्त इंडियामध्ये नाही. खंत किंवा अनफॉर्च्युनेट म्हणायला हरकत नाही. ओके. जे अप्लिकेबल असे ऑल ओव्हर द इंडिया असं काहीही नाही. वेस्टगेल आणि वेलबर्ग 2008 मध्ये त्यांनी मांडले की भारत वगळता सर्व देशामध्ये सामाजिक कार्य करण्यासाठी काही नैतिक नियम आहेत. पण आपल्या इंडियन गव्हर्नमेंट असं फॉर्मल बॉडी असावी, फॉर्मल काही डॉक्युमेंट असावं, त्यानुसार चाललं पाहिजे असं काहीही केलं नाही आहे किंवा ज्यांनी केलं त्याला कोणतीही मान्यता दिलेली नाही. एक समान आचारसंहिता घोषित केलेली नाही आहे जी की संपूर्ण भारतासाठी लागू असेल असं काहीही नाही. परंतु ॲज अ कंट्री बिईंग अ कंट्री विथ मेनी ऑड, खूप साऱ्या वेगळ्या गोष्टी आहेत भारतामध्ये. लाईक भेदभाव ज्याला म्हणतो डिस्क्रिमिनेशन, सोशल डिस्क्रिमिनेशन आहे, करप्शन आहे, लॅक ऑफ कॉमन पर्स्पेक्टिव्ह आहे सोशल इश्यूजवरती, लिमिटेड पॉवर्स आहे सोशल वर्कर, लॅक ऑफ सपोर्ट सुद्धा फ्रॉम द सोशल प्रोफेशनल ग्रुप. इतक्या साऱ्या सोशल प्रॉब्लेम्स आहेत तरी सुद्धा इंडियन गव्हर्नमेंटने असं कुठलंही ठोस पाऊल उचललं नाही ज्याची एक आचारसंहिता असेल किंवा कोड ऑफ इथिक्स असेल असं काहीही नाही. ही शोकांतिका इथे वेस्ट यांनी मांडलेली आहे. पुढे
काय म्हटलेलं आहे की इंडियन सोशल वर्कर्स जे आहेत प्रोफेशन मधले त्यांच्याकडे इथिकल डिलेमा सुद्धा आहे आणि त्यांना गायडन्सची आवश्यकता आहे त्यांच्या प्रोफेशनल बिहेवियर करिता असं सुद्धा इथे म्हटलेलं आहे. परत एकदा सांगते मराठीमध्ये की सामाजिक भेदभाव असू दे, भ्रष्टाचार असू दे, सामाजिक समस्या असू दे, समान दृष्टिकोन नसणे असू दे, सामाजिक कार्य करताना लिमिटेशन आहे, काम करत असताना त्यांना कुठलेही अधिकार नाहीये, समाज आणि व्यावसायिक गटांचा त्यांना पाठिंबा नाहीये, यासारख्या अनेक समस्या असणारा देश म्हणजे भारत देश. तरी सुद्धा इथे कोड ऑफ इथिक्स नाही. आता भारतीय सामाजिक कार्यकर्ते जे ज्या नैतिक कोंडी त्यांच्या होतात त्यांच्या प्रोफेशन मध्ये, व्यवसायामध्ये, त्यांच्या व्यावसायिक वर्तनासाठी ते मार्गदर्शन त्यांना मात्र आवश्यक आहे असं इथे त्यांनी म्हटलेलं आहे. एक लिहून घ्या, मी तुम्हाला सांगते. इन 1977 1977 मध्ये 1977 मध्ये सोशल वर्क एज्युकेटर्स फोरम SWEF 1977 मध्ये सोशल वर्क एज्युकेटर्स फोरम जे होतं ते 30 मध्ये होतं टाटा इन्स्टिट्यूट मध्ये मुंबईच्या. त्यांनी डिक्लेअर पण केलं होतं, डेव्हलप पण केलं होतं कोड ऑफ इथिक्स जे प्रोफेशनल सोशल वर्कर करिता असेल इंडियातल्या. म्हणजे इंडियन सोशल वर्कर्स, इंडियन प्रोफेशनल सोशल वर्कर्स करिता टाटा इन्स्टिट्यूटने 1977 साली सोशल वर्क एज्युकेटर फोरम स्थापन केलं होतं आणि त्या माध्यमातून त्यांनी डेव्हलपमेंट केली होती आणि ते डेव्हलपमेंट झाल्यानंतर त्यांनी डिक्लेअर पण केलं होतं कोड ऑफ इथिक्स. कुणाकरिता? प्रोफेशनल सोशल वर्कर्स करिता, जे इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये होतं, फक्त इंडियन प्रोफेशनल सोशल वर्कर्स. त्याचा बेस काय होता? तर ह्युमन व्हॅल्यूज आणि कंटेम्पररी सोशल रियालिटी, जे मानवी मूल्य आणि सध्याच्या काळात, कंटेम्पररी म्हणजे आत्ताच्या युगात ज्या काही सामाजिक वास्तविकता आहेत त्या कन्सिडरिंग होत्या, इंट्रिन्सिक वर्थ होती सगळ्या ह्युमन आणि नॉन ह्युमन लाईफ करिता. हे प्रोव्हाइड करत होतं जनरल इथिकल प्रिन्सिपल जे फॉलो केले जात होते सोशल वर्कर्सच्या द्वारे विथ रिस्पेक्ट टू सेल्फ प्रोफेशन. स्वतःच्या प्रोफेशनसाठी आपण ते कोड ऑफ इथिक्स फॉलो करावे ह्यासाठी हे बनवण्यात आलं होतं. वर्क सोसायटी, कोवर्कर्स, ऑर्गनायझेशन एक्सेट्रा ह्या सगळ्या लोकांनी ते कोड ऑफ इथिक्स फॉलो केले पाहिजे ॲज अ प्रोफेशनल सोशल वर्कर म्हणून काम करत असताना. त्यासाठी हे नैतिक तत्व प्रदान करण्यात आली होती. परंतु दुर्भाग्याने इंडियामध्ये इम्पॉर्टन्स जे आहे ते ह्या कोड ऑफ इथिक्सला अजिबात देण्यात आलं नाही आणि म्हणूनच तिकडे कुठलाही सपोर्ट किंवा सपोर्ट मिळाला नाही. जे काही एफर्ट्स घेतले होते हे बनवण्यामध्ये आणि डील जी होती, इथिकल डिलेमा याच्यामध्ये होता. जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो सोशल वर्क किंवा फील्डमध्ये जाऊन सोशल वर्क करत असतो तेव्हा इथिकल डिलेमा सोबत हे सगळं होतं, कारण त्याला सपोर्टच मिळाला नाही, त्याला कोणी महत्त्व सुद्धा दिलं नाही. आता जे काही लिटरेचर किंवा संदर्भ जे आहे ह्याच्या संदर्भातील इथिकल डिलेमाचं हे फेस करत होते सोशल वर्कर जे आहे हे इथिकल डिलेमा फेस करत होते. लाईक जसं आधी पण म्हटलंय की इंडियन कॉन्टेक्स्ट जे काही इंडिजिनियस लिटरेचर आहे ते अवेलेबल नाही आहे, म्हणजे भारतीय किंवा मूळ जे लिखाण आहे समाजकार्याविषयीचं ते नाहीये. आपण बेस घेतो UK आणि USA चा. तर त्याच्यासाठी सुद्धा हे इथिकल डिलेमा सोशल वर्करच्या द्वारे फेस केला जायचा ड्युरिंग देअर करिअर, सजेस्ट दॅट इज इथिकल. आता हा जो डिलेमा आहे त्यानंतर सोर्स बनलं ऑक्युपेशनल स्ट्रेस, म्हणजे व्यवसायामधला जो काही ताणतणाव आहे त्याचा माध्यम हा डिलेमा बनला सोशल वर्कर करिता. आता मार्सी यांनी काही गोष्टी स्पेसिफाईड केल्या आहे की
जे इथिकल डिलेमाज आहे ते अफेक्ट करतं सोशल वर्करला, खूप हानिकारक आहे, खूप हार्मफुल आहे वेगवेगळ्या लेवलला जाऊन. कारण तो डिलेमा आहे, रेकॉग्निशन नाही आहे प्रोफेशनला, लिमिट नाही आहे, व्हॅल्यू नाही आहे, रिस्पेक्ट नाही, असं जी काही विचारसरणी होती लोकांची प्रोफेशनला धरून आपल्या, त्याविषयीचा हा डिलेमा निर्माण झालेला आहे. आणि हा विविध स्तरांवर सोशल वर्करला प्रभावित दॅट्स इट. तिथे कुणाला काही विचारायचं आहे का? नाही. नेक्स्ट टॉपिक लिहा, कोड ऑफ इथिक्स फॉर सोशल वर्क प्रॅक्टिशनर. आधीचं कशाचं होतं? प्रोफेशनचं. कन्फ्युज व्हायचं नाही. कोड ऑफ इथिक्स टू प्रॅक्टिस द सोशल वर्क प्रोफेशन. आणि आता जे शिकणार आहोत ते आहे कोड ऑफ इथिक्स फॉर सोशल वर्क प्रॅक्टिशनर. कोड ऑफ इथिक्स फॉर सोशल वर्क प्रॅक्टिशनर. Code of Ethics for Social Work Practitioner. आता काही पॉइंट प्रिन्सिपल दिले जे बेस्ट आहे सोशल वर्कवर. पहिला आहे सर्व्हिस, लिखून घ्या, SERVIS. दुसरा आहे सोशल जस्टिस. तिसरा आहे डिग्निटी अँड वर्थ ऑफ द पर्सन. चौथा आहे इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन रिलेशनशिप. पाचवा आहे इंटिग्रिटी. सहावा आहे कॉम्प्युटर. 6 पॉइंट आपल्याला शिकायचे आहे. कशामधले? कोड ऑफ इथिक्स फॉर सोशल वर्क प्रोफेशनल. कोड ऑफ इथिक्स फॉर सोशल वर्क प्रोफेशनल. थोडंसं थेरॉटिकल आहे, बोरिंग होतं, पण समजून घेणं गरजेचं आहे. कारण हा जो थेरॉटिकल भाग आहे ना, ह्याच्यावर फार किती प्रश्न येतात आणि आपल्याला त्याची उत्तरं देता येत नाही. वर्ष आपण सांगू शकतो, नावं सांगू शकतो, भाग आहे ना त्याच्यावर पटकन आपल्याला आन्सर लगेच गेस करता येत. तर पहिला आहे सर्व्हिस. सोशल वर्कर्सचा प्रायमरी गोल काय आहे? तर लोकांना मदत करणे. कोणत्या लोकांना मदत करायची? ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे. किंवा उठसूट कोणालाही आपण मदत करत सुटणार आहोत त्यांना आपण प्रोफेशनल. ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे त्यांनाच आपण मदत करायची आणि ऍड्रेस करायचे, म्हणजे लक्ष घालायचं त्यांच्या जे काही सामाजिक समस्या आहे त्याच्यावर. सोशल वर्कर्स एलिव्हेट करतात सर्व्हिसला इतरांकरिता अबाउट देअर सेल्फ इंटरेस्ट. म्हणजे त्या व्यक्तीचा जो काही सेल्फ इंटरेस्ट आहे त्यावरच आपण आपली सर्व्हिस एलिव्हेट करत असतो. ते त्यांचं नॉलेज तिथे इम्प्लिमेंट करत असतात. व्हॅल्यूज आणि स्किल्स देखील
वापरत असतात क्लायंटला मदत करण्यासाठी, ज्यांना गरज आहे, ऍड्रेस करत असतात सोशल प्रॉब्लेम. हे थोडंसं रिपीट झालं. ठीक आहे. दुसरं जो आहे सोशल जस्टिस. सोशल जस्टिस मध्ये काय म्हटलंय तर सोशल वर्कर चॅलेंज करतो की समाजामध्ये जो अन्याय होतो आहे, अन्याय दिसून येतोय, त्याला चॅलेंज करण्याचं काम सोशल वर्कर करतात इनजस्टिसच्या संदर्भात. ते परस्यू करतात, ते घेत आहेत, सोशल चेंज करून घेत आहेत. पर्टिक्युलरली विथ वॉट, विथ अँड ऑन बिहाफ ऑफ वल्नरेबल आणि ऑप्रेस्ड इंडिव्हिज्युअल्स किंवा ग्रुप जे आहे लोकांचे, त्यांच्या प्रती. बिहाफ म्हणजे त्यांच्या प्रती. कोणत्या ग्रुप? सोशल इनजस्टिस कुठं होतं तर जो काही वंचित आणि दुर्लक्षित जो समाज आहे, समाजाचा किंवा जो भाग आहे समाजाचा, काही गट आहे, काही इंडिव्हिज्युअल्स आहे, त्यांच्या बाबतीत होणारा जो अन्याय आहे समाजाकडून, त्याला वाचा फोडण्याचं काम सोशल वर्कर सोशल जस्टिसच्या माध्यमातून करतात. आणि ते फोकस करतात की प्रायमरी म्हणजे प्राथमिक जे आहे इश्यूज त्याच्यावर. आता प्राथमिक इश्यूज मध्ये गरिबी आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे, डिस्क्रिमिनेशन आहे, किंवा इतरही अदर फॉर्म्स आहे सोशल इनजस्टिसचे. ठीक आहे. सोशल जस्टिस कुठं तर गरिबी. का आहे गरिबी? कारण समान वाटप नाहीये, त्यांच्याकडे लक्ष देत नाही, म्हणून ते गरिबीमध्ये आहे. गरिबीचं कारण अनएम्प्लॉयमेंट आहे, नोकरी नाही, शिक्षण नाही, डिस्क्रिमिनेशन आहे, आणि इतरही सामाजिक अन्याय होण्याची खूप सारी कारणं, खूप साऱ्या समस्या आहेत. ते स्ट्रीव करतात इन्शुअर करण्यासाठी जो ऍक्सेस आहे, तो ऍक्सेस टू इन्फॉर्मेशन, जी माहिती आवश्यक आहे त्याचा ऍक्सेस असला पाहिजे, सर्व्हिसेस मिळायला पाहिजे, रिसोर्सेस मिळायला पाहिजे, आणि अपॉर्च्युनिटी जी दिली आहे त्या अपॉर्च्युनिटीमध्ये इक्वॅलिटी म्हणजे समानता सुद्धा असली पाहिजे, जी मिनिंगफुल पार्टिसिपेशनला धरून असेल. आता मिनिंगफुल पार्टिसिपेशन कुणाचं? तर ज्या गटासाठी आपण काम करतोय त्या गटाचं, त्यांचं पार्टिसिपेशन कशामध्ये पाहिजे तर डिसिजन मेकिंग मध्ये फॉर ऑल द पीपल. निर्णय घेण्याच्या क्षमते आहे किंवा निर्णय घेण्याची जी प्रक्रिया त्याच्यामध्ये ही लोक आली पाहिजे, त्यांचं पार्टिसिपेशन असलं पाहिजे. तिसरा मुद्दा आहे डिग्निटी अँड वर्थ ऑफ द पर्सन. डिग्निटी म्हणजे ज्याला आपण म्हणतो प्रतिष्ठा. डिग्निटी अँड वर्थ ऑफ द पर्सन, मूल्य ज्याला म्हणू शकतो. डिग्निटी अँड वर्थ ऑफ द पर्सन. मग तुम्ही लिहून घेताय मुद्दे जसं शिकवणं सुरू आहे त्यानुसार. ठीक आहे. आता सोशल वर्कर रिस्पेक्ट करतात इनहेरेंट डिग्निटीला आणि वर्थ ऑफ द पर्सन. म्हणजे इनहेरेंट डिग्निटी, व्यक्तीच्या ज्या काही अंतर्भूत प्रतिष्ठा आहे त्या प्रतिष्ठेचा आणि मूल्यांतर करतात कोण? सोशल वर्कर. आणि ते केलाच पाहिजे. प्रत्येक व्यक्तीशी केअरफुली वागणं पाहिजे. कल्चर आणि इथनिकल डायव्हर्सिटी आहे ती समजून घेतली पाहिजे. क्लायंटच्या ज्या काही सामाजिक जबाबदाऱ्या आहेत त्या प्रमोट केल्या पाहिजे. आत्मनिर्णयाला देखील प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि ग्रोथ केली पाहिजे, इन्हान्स केलं पाहिजे क्लायंटच्या कॅपॅसिटीला आणि त्याला मिळणाऱ्या अपॉर्च्युनिटीला, जेणेकरून तो त्याच्यामध्ये बदल घडू शकेल आणि तो स्वतःच्या ज्या गरजा आहेत किंवा स्वतःच्या ज्या समस्या तो स्वतः निर्माण करू शकेल. म्हणजे स्वतःच्या समस्या स्वतः सोडवू शकतील आणि त्याला आवश्यक असणारी गरज देखील तो स्वतः भागवू शकेल. इतकं कॅपेबल आपल्याला आपल्या क्लायंटला करायचं आहे विथ डिग्निटी अँड वर्थ ऑफ द पर्सन. हे करत असताना आपल्याला व्यक्तीची प्रतिष्ठा जपली पाहिजे, त्याची मूल्य जी आहे ती जपली पाहिजे. कारण इथं काय म्हटलंय तर जे काही अंतर्भूत प्रतिष्ठा आणि वर्थ आहे व्यक्तीची ती जपणं फार गरजेचं आहे. कारण काय तर सोशल वर्कर प्रत्येक व्यक्तीला ज्या पद्धतीने ट्रीट करतो ती पद्धत अशी आदरपूर्वक असली पाहिजे, काळजीवाहू असली पाहिजे, माइंडफुल असलं पाहिजे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेसच्या विषयी. कारण भारत देशामध्ये अनेक जाती धर्माची लोक राहतात, त्याच्यामधले प्रत्येक गोष्टीची डिफरन्सेस आहे. कल्चरल आहे, सांस्कृतिक ज्याला आपण म्हणतो ते विविधता आहे, नैतिकतेची विविधतापूर्ण काहीही असू दे. आपल्याला जजमेंटल व्हायचं नाहीये, आहे तसं त्या व्यक्तीला एक्सेप्ट करायचं आणि त्याच्याविषयी काम करायचं. हे करत असताना आपल्या क्लायंटच्या ज्या काही सामाजिक जबाबदाऱ्या आहेत त्या प्रमोट झाल्या पाहिजे, सेल्फ डिटर्मिनेशन असलं पाहिजे आणि
इन्हान्स केलं पाहिजे क्लायंटच्या कॅपॅसिटी अँड अपॉर्च्युनिटी, जेणेकरून त्यातनं बदल घडून येईल आणि तो स्वतःच्या समस्यांना स्वतः ऍड्रेस करू शकेल, स्वतःच्या गरजांना स्वतः ऍड्रेस करू शकेल. दॅट्स इट. चौथा पॉइंट लिहा, इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन रिलेशनशिप. इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन रिलेशनशिप. Importance of human relationship. Importance of human relationship. सोशल वर्कर रेकॉग्नाइज करतात, ओळखतात. काय ओळखतात तर सेंट्रल इम्पॉर्टन्स जे आहे, म्हणजे केंद्रीय महत्व ज्याला असं म्हणतात ते ओळखतात नातेसंबंधाचं, सामाजिक कार्य कशी लक्षात येते लोकांचं जे काही संबंध आहे ते एक बदलाचं महत्वाचं साधन. म्हणजे नातेसंबंधाने जर नातेसंबंध चांगले असेल तर अनेक चांगल्या गोष्टी त्या व्यक्तीच्या संदर्भात घडू शकतात, कारण त्याला तो सपोर्ट मिळतो. इतरांबरोबरचे जे नातेसंबंध आहेत ते, म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन रिलेशनशिप हा मुद्दा का आला असेल ह्याचा जरा तुम्ही बारकाईने विचार करा बरं. का आला असेल हा मुद्दा? तर सोशल वर्करनी हे ओळखलं आहे, त्यांना त्याचा ज्ञान झालाय की जे इम्पॉर्टन्स आहे नातेसंबंधाला, हे केंद्रीय महत्व आहे नातेसंबंधाला, हे मानवी नातेसंबंधाचं केंद्रीय महत्व सोशल वर्करनी ओळखलंय. त्यांना असं समजलं आहे की जे नातेसंबंध आहे लोकांमध्ये एकमेकांसोबत, हे अतिशय महत्वाचं स्रोत आहे, व्हेइकल आहे सामाजिक बदलाचे. ते एंगेज करतात लोकांना ॲज अ पार्टनर, जेणेकरून जी काही हेल्पिंग प्रोसेस आहे त्याच्यामध्ये लोकांना ऍड करून घेणार. अँड कशासाठी तर जे स्ट्रेंथन रिलेशनशिप आहे ते सिक करण्यासाठी. मानवी जे नातेसंबंध त्यांनी काय होणार आहे तर त्या मानवी नातेसंबंधातनं लोकांना त्याचा फायदाच होणार. जो काही सामाजिक बदल आहे त्याच्यासाठी, त्यांच्या पार्टिसिपेशनसाठी, ज्या काही सामाजिक समस्या आहेत त्या एकत्रित येऊन सॉल्व्ह करण्यासाठी. हे कशामुळे तर फक्त त्या मानवी नातेसंबंधामुळे. स्क्रीनचा प्रॉब्लेम. स्ट्रेंथन करायची असते रिलेशनशिप अमंग द पीपल. पर्पजफुल एफर्ट इथं घेतल्या जातं, ज्याच्या माध्यमातून रिस्टोर करणे, प्रमोट करणे आणि मेंटेन करणं काय आणि इन्हान्स सुद्धा करणं जी काही वेलबिंग आहे. ठीक आहे. एकंदरीत सामाजिक गट, समुदाय किंवा वैयक्तिक लेवलला लोकांना ऍड करून घ्यायचं, स्वतःमध्ये पुनर्संचयित करणे, प्रचार करणे, देखरेख करणे, वर्धित करणे, उद्देशपूर्ण प्रयत्नांमध्ये लोकांमधील संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न ह्या महत्वामुळे, ह्युमन रिलेशनशिपच्या महत्वामुळे होतो. नेक्स्ट घ्या, इंटिग्रिटी. सचोटी पण ह्याला एकरूपता, एकात्मिकता असं पण आपण ह्याला म्हणतो. कारण काय तर सोशल वर्कर जे आहे ते त्यांची मूल्य, नैतिकता हे सगळं वापरूनच क्लायंटला
मदत करत असतात. सोशल वर्कर्स बिहेव करतात ट्रस्टवर्दी मॅनरमध्ये. ते कंटिन्युअली अवेअर असतात त्यांच्या प्रोफेशनच्या विषयी, मिशनच्या विषयी, व्हॅल्यूज, इथिकल प्रिन्सिपल्स आणि इथिकल स्टँडर्ड जे प्रॅक्टिसमध्ये त्यांना इम्प्लिमेंट करायचे इन अ मॅनर कन्सिस्ट विथ देम. जसं आपण थेरी म्हटलं, प्रिन्सिपल, स्किल, व्हॅल्यूज हे सगळं आपण इम्प्लिमेंट करतो. त्याची ही एकात्मता. नेक्स्ट आहे 6वा पॉइंट, कॉम्पिटन्स, सक्षमता. COMPETENCE. सक्षमता. आता सोशल वर्कर प्रॅक्टिस करतात कशामध्ये, तर त्यांच्या जे काही एरियाज आहे, त्यांच्या ज्या क्षमता आहे त्यानुसार ते त्यांचं क्षेत्र निवडतात आणि त्यामध्ये ते काम करतात आणि सोबतच ते डेव्हलप करतात आणि इन्हान्स सुद्धा करतात त्यांची प्रोफेशनल एक्सपर्ट. कुणाची? सोशल वर्करची. ते सातत्याने स्ट्रीव करत असतात कशासाठी, तर त्यांचं जे प्रोफेशनल नॉलेज आहे, स्किल्स आहे, ते दिवसेंदिवस वाढावं आणि ते त्यांनी खूप इफेक्टिव्हली अप्लाय करावं त्या प्रॅक्टिसमध्ये. ते अस्पायर करतात, केलंच पाहिजे त्यांनी कॉन्ट्रीब्यूट करण्याकरिता नॉलेज बेस ऑफ देअर प्रोफेशन. त्यांचं जे नॉलेज आहे त्यांनी ते स्प्रेड पण केलं पाहिजे. त्यांचं नॉलेज वाढावं, त्यांच्या त्या कामाची एक्सपर्टी वाढावी, ह्यासाठी ते दिवसेंदिवस डे बाय डे त्यांचं नॉलेज इन्हान्स करत असतात, वाढवत असतात. त्याला म्हणतात कॉम्पिटन्स. नाव न्यू टॉपिक, इथिकल स्टँडर्ड ऑफ सोशल वर्क प्रोफेशन. लिहून घ्या. नाव इथिकल स्टँडर्ड ऑफ सोशल वर्क प्रोफेशन. Ethical standard of social work professional. DMER एक्झामची डेट आउट झाली आहे. सुपरिटेंडेंट एक्झामची MSW साठी आहे. 25, 26, 29 अशा दरम्यान तो एक्झाम आहे. एकदा चेक करा सगळ्यांनी, ज्यांनी एक्झामचे फॉर्म भरले त्यांनी. काल परवामध्ये 5 तारखेला आले आहेत नोटिफिकेशन. Ethical standards of social work professional. Ethical standard of social work professional. जे काही इथिकल स्टँडर्ड दिले आहेत त्याला आपण नैतिकता, नैतिक मानके सामाजिक कार्यकर्त्यांच्या व्यवसायाची
जबाबदारी. तर पहिलं लिहा इंटिग्रिटी ऑफ प्रोफेशन. इंटिग्रिटी ऑफ प्रोफेशन. इंटिग्रिटी जर मेंटेन करायची असेल आपल्याला प्रोफेशनची तर सोशल वर्करने काय केलं पाहिजे तर काही मुद्दे त्यांनी त्याच्या प्रोफेशन मध्ये फॉलो केले पाहिजे. त्यांनी काम केलं पाहिजे टुवर्ड्स वॉट त्याचं मेंटेनन्स आणि प्रमोशन आहे हा स्टँडर्ड ऑफ प्रॅक्टिसला ते त्यांनी मेंटेन केलं पाहिजे आणि त्याचं प्रमोशन देखील केलं पाहिजे. अपहोल्ड केलं पाहिजे, इन्हान्स केलं पाहिजे डिफरंट टाइप्स ऑफ व्हॅल्यूज, इथिक्स आणि नॉलेज. आणि मिशन जे आहे आपल्या प्रोफेशनचं त्याच्यामध्ये त्याची वाढ झाली पाहिजे, ग्रोथ झाली पाहिजे. ठीक आहे. ते प्रोटेक्ट करतात, इन्हान्स करतात आणि इम्प्रूव्ह सुद्धा करतात आपल्या प्रोफेशनची इंटिग्रिटी आहे त्याला. म्हणजे जे प्रोफेशन आहे ते पुढे गेलं पाहिजे, कंटिन्यू झालं पाहिजे, सस्टेन झालं पाहिजे टू अप्रोप्रिएट स्टडी. म्हणजे आवश्यक असणारा जो अभ्यास आहे त्याच्या माध्यमातून, रिसर्चच्या माध्यमातून, ऍक्टिव्ह डिस्कशनच्या माध्यमातून आणि रिस्पॉन्सिबल जे क्रिटिसिझम आहे प्रोफेशनचं त्याच्या माध्यमातून सुद्धा. जोपर्यंत क्रिटिक्स होत नाही तोपर्यंत सुधार होत नाही. म्हणजे टीका करणारी लोक असली तरच त्यानुसार आपण सुधारणा करून त्याच्यामध्ये आपण बदल करून आणतो. ओके. हे तिथे सांगितलं ज्याला आपण म्हणतो इंटिग्रिटी ऑफ प्रोफेशनल. इंटिग्रिटी मेंटेन करण्यासाठी सोशल वर्करने काय केलं पाहिजे, प्रमोशन केलं पाहिजे, हाय स्टँडर्ड्स ऑफ प्रॅक्टिसचं इन्हान्स केला पाहिजे, अपहोल्ड केला पाहिजे डिफरंट टाइप्स ऑफ व्हॅल्यूज, टेक्निकल नॉलेज आणि मिशन जे आहे प्रोफेशनचं ते प्रोटेक्ट करणं, इन्हान्स करणं आणि इम्प्रूव्ह करणं इंटिग्रिटीला प्रोफेशनच्या थ्रू ऑर थ्रू अप्रोप्रिएट स्टडी, रिसर्च, ऍक्टिव्ह डिस्कशन, वेगवेगळे अभ्यास झाले पाहिजे, वेगवेगळे संशोधन झाले पाहिजे, डिस्कशन झाले पाहिजे, सेमिनार झाले पाहिजे, वर्कशॉप झाले पाहिजे, कॉन्फरन्सेस पण झाल्या पाहिजे जेणेकरून हे जे क्रिटिसिझम आहे आणि त्यातनं सुधार होईल. त्यांनी त्यांचा टाइम कॉन्ट्रीब्युट केला पाहिजे, प्रोफेशनल एक्सपर्टीज तिथे वापरली पाहिजे, ऍक्टिव्हिटीज करिता त्याच्या माध्यमातून प्रमोट करतात फॉर द व्हॅल्यू, इंटिग्रिटी आणि कॉन्फिडन्स ऑफ द सोशल वर्क प्रोफेशन. बरोबर. अजून काय केलं पाहिजे, जे नॉलेज बेस्ड सोशल वर्क आहे त्याच्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे आणि त्यांचे जे कलिग्स आहेत सोशल वर्कर त्यांचे जे कलिग्स आहेत त्यांच्यासोबत हे सगळं त्यांनी शेअर केलं पाहिजे. त्यांचं नॉलेज जे संबंधित आहे आपल्या फील्डशी, रिसर्चशी आणि इथिक्सशी. समजा एखाद्या विषयावर मी रिसर्च केला, मोठा अभ्यास केला, पण ते मी माझ्यापर्यंतच ठेवलं तर त्याचा लोकांना काही फायदा होणार का किंवा ते नॉलेज लोकांपर्यंत पोहोचेल का, तर अजिबात. मी जे काही करेल, मी जे काही गेन करणार आहे, अभ्यास करणार आहे ते केल्यानंतर करत असतानाही लोकांपर्यंत तो पोहोचला पाहिजे ह्याची जबाबदारी म्हटलं आपल्या सोशल वर्क प्रोफेशनलची असते. ठीक आहे. अशा त्यांच्या कृती असल्या पाहिजे जेणेकरून जे अनऑथराइज आणि अनक्वालिफाईड प्रॅक्टिसेस आहे सोशल वर्करच्या त्या प्रिव्हेंट झाल्या पाहिजे, त्याचा प्रतिबंध आणला पाहिजे. ठीक आहे. असं म्हटलं याला म्हणतात इंटिग्रिटी ऑफ प्रोफेशन. हे सगळं जर होत असेल सोशल वर्करच्या द्वारे तरच आपल्या प्रोफेशनची अखंडता टिकून राहते. Evaluation and research.
इव्हॅल्युएशन अँड रिसर्च म्हणजे काय तर मूल्यांकन आणि संशोधन. आपण जे काही काम करतो त्याचं वेळोवेळी मूल्यांकन व्हायला पाहिजे. एखादा जर प्रोजेक्ट आपण एनजीओ मार्फत राबवतो ऍज अ एम्प्लॉय म्हणून, तर ते जे प्रोजेक्ट किंवा ऍक्टिव्हिटीज प्रोग्राम आपण लोकांसाठी करतो त्या लोकांना खरंच त्याचा फायदा होतोय का, ज्यावेळी जो रिझल्ट मिळाला पाहिजे तो मिळतोय का, हे सगळं म्हणजे काय, ह्या सगळ्यांची तपासणी करणे, मॉनिटरिंग करणे म्हणजे इव्हॅल्युएशन करणे. मॉनिटरिंग म्हणण्यापेक्षा इव्हॅल्युएशन परफेक्ट शब्द आहे की प्रॉपर इव्हॅल्युएशन आणि रिसर्च जे आहे सोशल वर्कर फॉलो करायला पाहिजे वेगवेगळ्या मी मॉनिटर केलं पाहिजे आणि इव्हॅल्युएट पण केलं पाहिजे डिफरंट टाइप्स ऑफ पॉलिसी प्रोग्राम ऍक्टिव्हिटी इम्प्लिमेंटेशन जे आहे आणि जी प्रॅक्टिस इंटरव्हेन्शन आहे ते प्रमोट केलं पाहिजे, फॅसिलिटेट केलं पाहिजे इव्हॅल्युएशन आणि रिसर्च ज्याच्या माध्यमातून ते कॉन्ट्रीब्युट करू शकतील जे काही नॉलेजचं डेव्हलपमेंट करायचं आहे त्याच्यासाठी. क्रिटिकली एक्झामिनेशन व्हायला पाहिजे म्हणजे सगळ्या चांगल्याच गोष्टी मांडल्या पाहिजे असं नाही, तर टीकात्मक परीक्षण देखील होणं गरजेचं आहे. जर टीकात्मक परीक्षण झालं नाही तर त्याच्यामध्ये पाहिजे तो फरक, पाहिजे तो बदल घडून येणार नाही. क्रिटिकली एक्झामिन अँड कीप करंट म्हणजे आत्ताचं जे लेटेस्ट आहे कीप करंट म्हणजे काय, जे लेटेस्ट गोष्टी किंवा अपडेशन जे आहे आपल्या फील्डचं इमर्जिंग नॉलेज काय, जे संबंधित आहे सोशल मीडिया फुल्ली इव्हॅल्युएशन आणि रिसर्च एव्हिडन्सेस आहे त्यांच्या प्रोफेशनल प्रॅक्टिस करिता हे व्हायला पाहिजे. मोस्टली सोशल वर्कर रिसर्च मध्ये काम करत नाही का, डिफिकल्ट वाटतं. रिसर्च मध्ये फील्ड इन्व्हेस्टिगेशन डेटा कलेक्शन वगैरेच काम करतात, मग रिपोर्ट रायटिंग रिपोर्ट प्रेझेंटेशन इव्हॅल्युएशन हे करतो का, ते खूप कमी प्रमाणात. वेगवेगळ्या रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत तिथे आपले सोशल वर्कर असले पाहिजे असं मला वाटतं, तिथे तुम्ही अप्लाय केलं पाहिजे. ठीक आहे. एंगेज असले पाहिजे इव्हॅल्युएशन किंवा रिसर्च मध्ये जे केअरफुली कन्सिडर केले जातात पॉसिबल जे कॉन्सिक्वेन्सेस आहे त्याला आणि फॉलो देखील केल्या पाहिजे. ज्या की गाईडलाईन्स आहे मार्गदर्शक तत्वे जे आहे ते फॉलो करून त्यांनी काम करायचं, त्याने माध्यमातून ते डेव्हलप करेल त्या प्रोटेक्शन जे आहे इव्हॅल्युएशनचं त्याला आणि रिसर्चच्या पार्टिसिपेट. ठीक आहे. तेव्हा इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी जर आपण वापरत असेल त्यावेळी इव्हॅल्युएशन किंवा रिसर्च फॅसिलिटेट करण्यासाठी काही आपण इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी वापरत असेल तर सोशल वर्करनी इन्श्युअर केलं पाहिजे जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांना त्याविषयीची माहिती दिली पाहिजे. फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचा आपण इंटरव्ह्यू घेतो आणि तो रेकॉर्ड करतो आहे इलेक्ट्रॉनिक गॅजेटच्या मोबाईल असू दे रेकॉर्डर असू दे कशातही आपण तो इंटरव्ह्यू रेकॉर्ड करतोय, पण हे करत असताना आपण त्या व्यक्तीची परमिशन घेणं, संमती घेणं, कन्सेंट घेणं फार गरजेचं असतं. कशासाठी तर सच टाईप ऑफ टेक्नॉलॉजी यूजसाठी सोशल वर्कर्सनी ऍक्सेस केलं पाहिजे जर पार्टिसिपेंट हे सक्षम आहे का ती टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी जेव्हा ते अप्रोप्रिएट आहे. ऑफर करत असेल रिजनेबल अल्टरनेटिव्ह पार्टिसिपेट करण्यासाठी इव्हॅल्युएशन करण्यासाठी किंवा रिसर्च मध्ये. हे सगळं कशासाठी चाललंय तर इव्हॅल्युएशन आणि रिसर्च साठी. पार्टिसिपेंट्सला इन्फॉर्म केलं पाहिजे त्यांच्या राईट्स विषयी की पार्टिसिपेंट्सचे जे राईट आहे त्याविषयी ते अवेअर असले पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे जेणेकरून ते एनी टाइम त्या इव्हॅल्युएशन मधून किंवा त्या रिसर्च मधून बाहेर पडू शकतो. हा त्यांचा राईट आहे की आपण काही काम करत असताना सांगितलं पाहिजे क्लायंटला की हे काम करत असताना जर तुम्हाला वाटत नसेल की हे कंटिन्यू करावं तर तुम्ही एनी टाइम तुम्ही ह्यातनं बाहेर पडू शकता आणि बाहेर पडण्यासाठी तुम्हाला कुठलाही दंड पेनल्टी मात्र लागणार नाही. हा अधिकार आहे आपल्या क्लायंटचा, तो आपण त्यांना सांगितला पाहिजे. अप्रोप्रिएट स्टेप्स घेतल्या पाहिजे ज्याच्या माध्यमातून पार्टिसिपंट जे आहे ते इन्श्युअर करतील इव्हॅल्युएशन मध्ये आणि रिसर्च मध्ये ऍक्सेस करतील अप्रोप्रिएट सपोर्टिव्ह सर्व्हिसेस. त्यांनी एंगेज केलं पाहिजे त्यांच्या इव्हॅल्युएशन मध्ये, ज्या सर्व्हिसेस आहेत त्या डिस्कस केल्या पाहिजे, कलेक्टिव्ह इन्फॉर्मेशन आली पाहिजे ओनली फॉर प्रोफेशनल पर्पज नॉट पर्सनल पर्पज. अतिशय महत्वाचा भाग आहे.
आपण जे काम करतो हे पर्सनल पर्पज यात कुठलाही नसावा. आपण खूप प्रोफेशनली काम करायचं आहे, कन्सर्न आहे त्याच्या इन्फॉर्मेशन बरोबर. मूल्यमापन आणि संशोधनामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी कुठल्या मूल्यांचे पालन केलं पाहिजे? प्रोग्रामरची अंमलबजावणी, सराव, हस्तक्षेप, निरीक्षण, मूल्यांकन हे सगळं केलं पाहिजे. प्रॉपर जर कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे आपल्याला आपल्या फील्डमध्ये, तर मूल्यमापन संशोधन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये व्हावे ह्यासाठी सुविधा आणि प्रोत्साहन दिलं पाहिजे. ज्ञानाचा विकास झाला पाहिजे. मूल्यांकन संशोधनात गुंतलं पाहिजे. जास्तीत जास्त ज्या अपेक्षित संभाव्य परिणाम आहे त्याचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. मार्गदर्शक तत्वांचं पालन केलं पाहिजे. सहभाग घेतला पाहिजे लोकांचा, प्रोटेक्शन केलं पाहिजे. आणि जे काही मूल्यमापन आणि संशोधन आपण करतो ते अधिक जास्त सुलभ करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर केला पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्यांना काय केलं पाहिजे? सुनिश्चित केलं पाहिजे की सहभागींनी अशा तंत्रज्ञानाच्या वापरासाठी माहितीपूर्ण संमती घेतली पाहिजे. जसं मी आता सांगितलं की जर आपण रेकॉर्ड करत असेल इंटरव्ह्यू, तर ते रेकॉर्डिंग कशामध्ये होत आहे हे आपण आपल्या क्लायंटला सांगितलं पाहिजे. त्या अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. नेक्स्ट टॉपिक लिहा. Values and competencies for social practitioners. Values and competencies for social work practitioners. Social work practitioners. Practitioner म्हणजे कोण? तर MSW केलेली लोक, BSW केलेली लोक, सर्टिफिकेट केलेली लोक, डिप्लोमा केलेली लोक. सांगा बरं मला तुमच्यापैकी कोणीतरी व्हॅल्यूज अँड कॉम्पिटन्सीज ज्या आहेत त्या काय आहेत? व्हॅल्यूज तर ऑलरेडी आपण सांगितले ते आहे ह्याच्यामध्ये. थेरी आहे. सोशल वर्क हे इंटररिलेटेड सिस्टीम आहे. डिफरंट टाइप्स ऑफ व्हॅल्यूज, डिफरंट टाइप्स ऑफ थेरीज, डिफरंट टाइप्स ऑफ प्रॅक्टिसेस आणि सोशल कम्प्युटर्स म्हणजे इंटररिलेटेड आहे, जे समजून घेतल्या जाऊ शकते विथ द हेल्प ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ पॉइंट. त्यातला पहिला पॉइंट आहे व्हॅल्यू. तर सोशल वर्क फोकस कशावर करतं? तर त्यांच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत, आस्पेक्ट आहे त्याच्यावर. आता व्हॅल्यूज ज्या सोशली अप्रूव्ड प्रिन्सिपल्स त्याच्यामध्ये प्रश्नांचे किंवा प्रायोरिटी सुद्धा तुम्हाला एक प्रयत्न केला जातो जेणेकरून जे काही डिझायर्स आहे, इच्छा आहे, अपेक्षा आहे त्या फुलफिल केल्या जाऊ शकेल. आता ही जी प्रॅक्टिस आहे सोशल वर्कची हे रिलाय करते
कशावर, तर जे काही पर्टिक्युलर किंवा स्पेसिफिक व्हॅल्यूज आहेत त्याच्यावर, आणि ते गाईड सुद्धा करते. कशासाठी गाईड करते, तर अटेन करणं जे आहे, गोल जे अटेंड करणं आहे त्याच्यावर, टू द अप्लिकेशन ऑफ सम डिस्टिंक्ट मेथड. बरोबर. आता याच्यामध्ये एक नाव लिहून घ्या, कोहम. KOHM, कोहम. काही मुद्दे सांगितलेले आहेत, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. अकॉर्डिंग टू कोहम, KOHM. कोहम, KOHM. KOHM, कोहम नुसार काही पॉइंट्स दिलेले आहेत, ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. पण हे पॉइंट कोणी दिले आहे, कोहम नावाच्या एका व्यक्तीने. त्यांनी काही मुद्दे मांडले, त्याच्यामधले बघा, इनहरंट वर्थ आणि डिग्निटी ऑफ अन, म्हणजे अंतर्भूत जी काही प्रतिष्ठा आहे ती, आणि त्या एका व्यक्तीची. बिलीफ आहे कपॅसिटी ऑफ अन इंडिव्हिज्युअलचा. टॉलरन्स आहे सेल्फ डिटर्मिनेशन, लिबर्टी, सॅटिस्फॅक्शन ऑफ बेसिक ह्युमन नीड, मानवाच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या विषयीचे समाधान. नॉन जजमेंटल ॲटिट्यूड असला पाहिजे, कन्स्ट्रक्टिव्ह सोशल कॉपरेशन असलं पाहिजे, इम्पॉर्टन्स असलं पाहिजे आपल्या कामाचं, आणि कन्स्ट्रक्टिव्ह यूज सुद्धा असलं पाहिजे लेजरचा. प्रोटेक्शन असलं पाहिजे एखाद्याच्या एक्झिस्टन्स फ्रॉम द डेंजर कॉज बाय मॅन आणि नेचर. ठीक आहे. तेच मराठीमध्ये सांगते. सामाजिक कार्य मूल्यांच्या पैलूंवर जर लक्ष केंद्रित करायचं असेल कोहमच्या द्वारे, तर सामाजिक मान्यता असलेली तत्व, प्राधान्य किंवा प्राधान्यक्रम आहेत, जे मूल्य आहेत, त्याद्वारे कोणतीही एक व्यक्ती त्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो, कोणीही असू दे, क्लायंट असू दे किंवा प्रोफेशनल असू दे. सामाजिक कार्याचा सराव विशिष्ट मूल्यांवर देखील अवलंबून असतो. काही विशिष्ट पद्धती इथं आपण वापरतो आणि त्याचा वापर करून ध्येय साध्य करण्याचा आपण प्रयत्न करत असतो, आणि त्याच्यासाठी आपण मार्गदर्शन देखील घेत असतो ते ह्याच्या माध्यमात. सामाजिक कार्यपद्धती खालील मूल्य आत्मसात करते. काय काय म्हणजे मी आता सांगितले तुम्हाला. मूळ मूल्य आणि प्रतिष्ठा एखाद्या व्यक्तीच्या क्षमतांवर विश्वास ठेवणे, सहिष्णुता, आत्मनिर्णय, स्वातंत्र्य, मूलभूत मानवी गरजा पूर्ण करणे, नॉन जजमेंटल ॲटिट्यूड वृत्ती ठेवणे, विधायक सामाजिक सहकार्य करणं, कामाचं महत्त्व, विश्रांतीचा रचनात्मक वापर करणं, मनुष्य आणि निसर्गामुळे उद्भवणारे जे धोके आहेत समाजातले, त्या धोक्यांपासून स्वतःच्या अस्तित्वाचं संरक्षण करणं. हे कोहमने सांगितलेले मुद्दे आहेत. हे झालं. त्यातला दुसरा पॉइंट आहे थिअरी. आता ह्याचा जो पुढचा पार्ट आहे अतिशय बोरिंग पार्ट आहे आपल्यासाठी, कारण ते ऍक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये आपण करत नाही. तर थिअरी आहे ती फक्त वाचायची, पाठ करून घ्यायची, मुद्दे लिहून घ्यायची. तिसरा पार्ट जो आहे आपल्या पहिल्या युनिटचा, त्याचा लिहिलं थिअरी, THEORY. थिअरी लिहून घ्या.
थेरी म्हणजे सिद्धांत. ठीक आहे, बेस आहे नॉलेज आणि एव्हिडन्स प्रॅक्टिस इव्हॅल्युएशन. ते आपण काय काय तर लोकल आणि इंडिजिनियस नॉलेज रेकॉग्नाइज करतं की काही कॉम्प्लेक्सिटी म्हणजे जटिलता ज्याला आपण म्हणतो ती ओळखतात इंटरॅक्शनची. आता हे इंटरॅक्शन किंवा कॉम्प्लेक्सिटी जी म्हणतो ती ओळखतो ही कुणामधली आहे, तर ह्युमन बेस आणि त्यांचं इन्व्हायरमेंट आणि त्यांची क्षमता लोकांची बोथ हे अफेक्ट करतं बाय अँड टू अल्टर द मल्टिपल इन्फ्लुएन्सेस. म्हणजे वेगळा जो किंवा अनेक असे जे इन्फ्लुएन्सेस आहे प्रभाव त्याला अल्टर करण्याचे त्याच्या दुरुस्त करण्याचे काम ते करतं अपॉन देम, इन्क्लुडिंग व्हॉट द बायोसायकोसोशल फॅक्टर. सोशल वर्क प्रोफेशन ड्रॉ करतो ऑन द थिअरीज ऑफ ह्युमन डेव्हलपमेंटवर आणि जो मानवाचा बिहेवियर आहे त्याच्यावर सुद्धा आणि ज्या काही सोशल सिस्टीम्स आहेत त्यावर सुद्धा. पण इन ऑर्डर टू अनालाइज कॉम्प्लेक्स सिच्युएशन म्हणजे जे खूप अवघड अशा असणाऱ्या ज्या परिस्थिती आहे त्याच्यावर. आणि हे सगळं आपण कशासाठी करतो तर इंडिव्हिज्युअल्सला फॅसिलिटेट करण्यासाठी, ऑर्गनायझेशनल सोशल आणि कल्चरल चेंजेससाठी सुद्धा आपण सिद्धांत वापर. नेक्स्ट आहे प्रॅक्टिस. पहिलं काय होतं व्हॅल्यू, दुसरं काय होतं थिअरी, तिसरं काय आहे प्रॅक्टिस. लिहून ठेवायचं बरं का डायग्रामॅटिक. सराव. आता सोशल वर्क ऍड्रेस करत होतं डिफरंट टाइप्स ऑफ बॅरियर्स, इनइक्वॅलिटीज, इनजस्टिस जो आहे समाजात. सोशल वर्कर वेगवेगळ्या पद्धतीने ऍड्रेस करत असतो, डील करत असतो जे समाजामध्ये अस्तित्वात आहे त्याला. आणि रिस्पॉन्स सुद्धा करत असतो त्याच्या क्रायसिसला आणि इमर्जन्सीच्या सोबतच एव्हरीडे पर्सोना आणि सोशल प्रॉब्लेम्सला घेऊन सुद्धा. हे युटिलाइज करतात व्हरायटी ऑफ स्किल्स, टेक्निक्स आणि ऍक्टिव्हिटीज जे कन्सिस्टंट आहे विथ हॉलिस्टिक फोकस जो आहे त्याच्यावर ऑन पर्सन्स अँड देअर इन्व्हायरमेंट. सोशल वर्क इंटरव्हेन्शन्स जे आहे रेंज जी आहे ती कुठून आहे तर प्राथमिक स्वरूपामधली जी आहे जी पर्सन फोकस सायको सोशल प्रोसेस जी आहे ती रेंज आहे प्राथमिक स्वरूपातली. त्याच्या माध्यमातून काय करतो आपण कशासाठी तर सोशल पॉलिसी मधलं इन्व्हॉल्वमेंटसाठी, प्लॅनिंगसाठी आणि डेव्हलपमेंटसाठी सुद्धा आपण प्रॅक्टिस करतो. आता हे जे इन्क्लूड आहे ह्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे काउन्सिलिंग आहे, क्लिनिकल सोशल वर्क आहे, ग्रुप वर्क आहे, सोशल पेडागॉजिकल वर्क आहे आणि फॅमिली ट्रीटमेंट आणि थेरपी सुद्धा आहे. सोबतच आता जर आपण अजून बघितलं तर एफर्ट कशासाठी घेतलं जातं तर लोकांना ऑब्टेन असणारी मदत करण्याकरिता म्हणजे लोकांना मदत करण्याकरिता टू ऑब्टेन सर्व्हिसेस आणि रिसोर्सेस कशामधले तर कम्युनिटी इंटरव्हेन्शन मधले. हे याच्यामध्ये इन्क्लूड आहे एजन्सीचं ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन, कम्युनिटी ऑर्गनायझेशन आणि एंगेजमेंट सुद्धा कशामधली सोशल आणि पॉलिटिकल ऍक्शन्स विथ अ व्ह्यू टू इम्पॅक्ट सोशल पॉलिसी अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. ठीक आहे. आता संपूर्ण म्हणजे सर्वसमावेशक हॉलिस्टिक फोकस जर बघितला आपण सोशल वर्करचा हा युनिव्हर्सल आहे हो की नाही. युनिव्हर्सल म्हणजे जागतिक लेवलचं म्हणजे काय तर सर्वसमावेशक फोकस आहे सोशल वर्कचा तो युनिव्हर्सल आहे. परंतु ज्या काही प्रायोरिटीज आहे सोशल वर्क प्रॅक्टिसच्या त्या वरी करतात कंट्री टू कंट्री. देश आहे जागा आहे त्यानुसार ह्या वेगवेगळ्या असू शकतात प्रायोरिटीज आपल्या सोशल वर्क प्रोफेशनच्या त्यांच्या बदलू सुद्धा शकतात डिपेंडिंग ऑन कल्चरल, हिस्टॉरिकल आणि सोशो इकॉनॉमिक कंडिशन. म्हणजे सांस्कृतिक असू द्या, ऐतिहासिक असू द्या किंवा सामाजिक आणि इकॉनॉमिकल आर्थिक कंडिशन्स ज्या त्यानुसार हे बदलू शकतं, कंट्रीनुसार बदलू शकतं, टाइम टू टाइम त्याच्यामध्ये बदल होऊ शकतात. पण हे जे करतो ते आपण हॉलिस्टिक वेनी करतो असं म्हटलेलं
नेक्स्ट लिहा सोशल कॉम्पिटन्स, चौथं. सोशल कॉम्पिटन्स. क्षमता, डिफाईन केलंय ऍज द ॲबिलिटी म्हणून, क्षमता. कशाची क्षमता म्हणून डिफाईन केलंय सोशल कॉम्पिटन्सला, तर जे काही सोशल इंटरॅक्शन्स आहे इफेक्टिव्हली जे होतं, म्हणजे जे काही सोशल इंटरॅक्शन्स आहे ते इफेक्टिव्हली कशा प्रकारे हँडल करायचे त्याची क्षमता असणे. दुसऱ्या शब्दात जर बघायचं झालं तर सोशल कॉम्पिटन्स रेफर कर कशासाठी, along well with others, getting along well with others, being able to form and maintain close relationship and responsible adaptive way. कशामधले तर ज्या कशी सामाजिक सेटिंग, त्या सामाजिक सेटिंग कॉम्पिटन्स कशाला रेफर करतो, त्यामध्ये आपण मिळवू शकतो, त्यासोबतच चांगल्या पद्धतीने इतरांबरोबर आपण मिळवून घेता येईल आपल्याला, आपण सक्षम असू कशासाठी काम करण्यासाठी आणि मेंटेन करण्यासाठी. काय फॉर्म आणि काय क्लोज रिलेशनशिप मेंटेन करायची आहे, ठीक आहे. आणि रिस्पॉन्स सुद्धा करायचं, त्याला प्रतिसाद सुद्धा द्यायचा की अडॉप्टिव्ह वेज की जे काही आहे ते आपण आत्मसात करतोय, स्वीकार करतो त्याच्यामध्ये. पण हे सगळं कशात, सोशल सेटिंग. आता ही एक कॉम्प्लेक्सिटी इथे दिली आहे सोशल इंटरॅक्शनची, सोशल कॉम्पिटन्सची. हा एक प्रॉडक्ट आहे आणि एक वाईड रेंज सुद्धा आहे कॉग्निटिव्ह ॲबिलिटी, म्हणजे बौद्धिक क्षमता ज्या आहे त्याची, इमोशनल प्रोसेसेसची, बिहेवियरल स्किल्सची, सोशल अवेअरनेसची, कल्चरल व्हॅल्यूजची सुद्धा, जी संबंधित आहे इंटरपर्सनल रिलेशनशिप बरोबर. आता इंटरपर्सनल रिलेशनशिप किंवा चांगले नातेसंबंध जर आपल्याला प्रस्थापित करायचे आहे तर तुमच्याकडे तुमची बौद्धिक क्षमता असली पाहिजे, भावनिक प्रक्रिया असली पाहिजे, असली पाहिजे, सोशल अवेअरनेस समाजाविषयीची जागरूकता असली पाहिजे, आणि कल्चरल व्हॅल्यू सुद्धा तुम्ही जपल्या पाहिजे, म्हणजे सांस्कृतिक मूल्य जे आहे. हे सगळं कशाशी संबंधित आहे, इंटरपर्सनल रिलेशनशिप. पुढे कॉम्प्लिकेट करतं अंडरस्टँडिंग त्याच्या कन्सेप्टची, ह्या कन्सेप्टची. सोशल कॉम्पिटन्स हा डिपेंडंट आहे डेव्हलपमेंटल कॅरेक्टरिस्टिक्सवर. फॉर एक्झाम्पल एक्सपेक्टेशन्स आहे सोशल कॉम्पिटन्सच्या, या वरी करतात बाय एज ऑफ अ पर्सन. म्हणजे आता कॉम्पिटन्स जी म्हणतो किंवा क्षमता जी म्हणतो ती व्यक्तीच्या वयावर आधारित आहे असं एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. ऑफकोर्स बरोबर आहे, कारण माझं जे वय आहे त्या वयानुसारच माझी शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता असू शकते. जसं वय वाढत जातं तसं आपल्या क्षमता कमी होत जातात की नाही, तेच उदाहरण इथे दिलेलं आहे, ठीक आहे. स्पेसिफिक सोशल सिच्युएशन पण असू शकते. फॉर एक्झाम्पल पीपल मे बी सोशली कॉम्पिटेंट इन one situation but not with another, or a child may appear more competent and interactive with a socially skilled partner than with a shy person. डिपेंड आहे, म्हणजे याचा अर्थ काय, तर कोणी लाजाळू असू शकतो. कधी कधी एखादा व्यक्ती एखाद्या कंडिशन मध्ये खूप चांगली कामगिरी करेल पण ती दुसऱ्या ह्याच्यामध्ये कमी पडू शकते.
हो की नाही. असे एक्झाम्पल्स इथे दिले आहेत. सोशल कॉम्पिटन्स म्हणजे क्षमता, कल्चरल कॅरेक्टरिस्टिक्स पण आहे. फॉर एक्झाम्पल स्पेसिफिक ऍक्ट आहे सोशल कॉम्पिटन्स आणि कोड ऑफ इथिक्स जे बाउंड केल्या गेल्या आहे कल्चरल एक्सपेक्टेशनच्या वर. सो इथे आपला सोशल रिफॉर्म्स आणि प्रोफेशनल सोशल वर्कचा भाग कम्प्लीट झालेला आहे. तर मला सांगा ह्या पूर्ण पॉइंटमध्ये आपण जे जे शिकलो त्यात कुणाला काही अडचण आहे का? सुरुवात कुठून केली होती आपण? सोशल रिफॉर्म अँड प्रोफेशनल सोशल वर्क मध्ये. त्याच्यामध्ये सोशल रिफॉर्म मुवमेंटचा आपण अभ्यास केला. कॉन्ट्रीब्युशन काय काय होतं सोशल रिफॉर्म 19व्या आणि 20व्या शतकामध्ये ते आपण अभ्यास केलं. रिफॉर्म दयानंद सरस्वती, ज्योतिबा फुले, नवाब अब्दुल लतीफ, रामकृष्ण परमहंस, पंडिता रमाबाई, जयरामजी मालाबरी, स्वामी विवेकानंद, गोपालकृष्ण गोखले, सरोजिनी नायडू, बालशास्त्री जांभेकर, केशवचंद्र सेन, शोभा पाटकर, त्यासारखे अनेक सोशल रिफॉर्म्स काय काय केलं, त्यांचे जन्म कुठे झाले, त्यांची आयुष्याची वाटचाल पुढे कशी गेली, त्यांनी काय काय केलं, हे सगळं आपण ह्या पार्टमध्ये शिकलो. त्यानंतर आपण सोशल रिफॉर्मच्या प्री इंडिपेंडंट आणि पोस्ट इंडिपेंडंट काळामध्ये प्री इंडिपेंडंट काळात आलेले कायदे, चाइल्ड मॅरेज रिस्ट्रिक्शन ऍक्ट 1929, आर्य मॅरेज व्हॅलिडेशन ऍक्ट 1937, हिंदू वुमन राईट टू प्रॉपर्टी ऍक्ट 1937 हे कायदे होते प्री इंडिपेंडंट काळात आले. त्यानंतर ज्या काही सोशल रिफॉर्म झाल्या त्या झाल्या पोस्ट इंडिपेंडंट काळामध्ये. त्यातल्या काही कायदे अस्तित्वात आले. त्यातला पहिला कायदा होता स्पेशल मॅरेज ऍक्ट 1954 आणि सेकंड होता हिंदू मॅरेज ऍक्ट 1955. ह्या दोन कायद्यांचा आपण अभ्यास केला. त्यानंतर आपण डिफरंट टाइप्स ऑफ सोशल रिफॉर्म्सचं मुवमेंट ऑर्गनायझेशन ज्या 19व्या शतकामध्ये झाल्या भारतामध्ये त्याचं चार्ट स्वरूपात मी तुम्हाला डिक्टेट केलं होतं, ते लिहून घ्यायला सांगितलं होतं आणि पाठ करायला सांगितलं. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट सोशल रिफॉर्म्स मुवमेंट ऑर्गनायझेशन इन इंडिया इन 19th सेंचुरी. पहिला होती वेदा समाज, दुसरी लोकहितवादी, तिसरी राधास्वामी मुवमेंट, चौथी थिओसॉफिकल सोसायटी, पाचवी डिस्ट्रेस क्लासेस मुवमेंट आणि सहावी काँग्रेस हरिजन मुवमेंट. हा सहा ऑर्गनायझेशनचा आपण अभ्यास केला होता. त्यानंतर मी तुम्हाला एक क्रोनॉलॉजी लिहून घेण्यासाठी चार्ट तयार करायला सांगितला होता. क्रोनॉलॉजी ऑफ व्हेरियस सोशो रिलिजियस ऑर्गनायझेशन इन 19th and 20th सेंचुरी. तर ह्याच्यामध्ये आपण जवळपास अनेक क्रोनॉलॉजी म्हणजे कशानंतर काय सुरू झालं, कुठे सुरू झालं, कुणाच्या माध्यमातून झालं आणि नेम ऑफ द ऑर्गनायझेशन काय आहे त्याचा आपण अभ्यास केला. त्यामध्ये आपण आत्मीय सभा, ब्राह्मो समाज, धर्म सभा, तत्वबोधिनी सभा, निरंकारी, मानव धर्म सभा, परमहंस मंडली, नामधारी, राधास्वामी सत्संग, ब्राह्मो समाज ऑफ इंडिया, दर अल उलम, प्रार्थना समाज, आर्य समाज, थिओसॉफिकल सोसायटी, साधारण ब्राह्मण समाज, डेक्कन एज्युकेशनल सोसायटी, मोहम्मदन एज्युकेशनल कॉन्फरन्स, इंडियन नॅशनल कॉन्फरन्स, देव समाज, नदवा उलेमा, रामकृष्ण मिशन, सर्वंट्स ऑफ इंडियन सोसायटी आणि पुन्हा सेवा सदन, सोशल सर्व्हिस लीग आणि सेवा समिती. ह्या सगळ्या ऑर्गनायझेशन, ह्या सगळ्या ऑर्गनायझेशनचे फाउंडर, फाउंडेशन इयर आणि फाउंडेशन प्लेस हे सगळं मी तुम्हाला शिकवलेलं आहे. त्यानंतर आपण सोशल रिफॉर्म मुवमेंटचा इम्पॅक्ट काय झाला त्याचा सुद्धा अभ्यास केला. ठीक आहे.
त्यानंतर आपण सोशल रिफॉर्मर्सचा भाग इथे संपला होता आणि जो दुसरा पार्ट होता सोशल वर्क प्रोफेशन तो सुरू केला. त्याच्यामध्ये आपण इव्हॅल्युएशन ऑफ द सोशल वर्क प्रोफेशन म्हणजे उत्क्रांती कशी झाली त्याचा आपण अभ्यास केला. सोशल वर्क ॲज अ प्रोफेशन कसं आहे त्याचा आपण अभ्यास केला. आता तुम्हाला ते वाचून काढायचं असेल. प्रोफेशनल स्टेटस जो आहे सोशल वर्कचा इंडियामध्ये त्याचा देखील आपण अभ्यास केला. एक्नॉलेजमेंट आहे प्रोफेशनल प्रॅक्टिस बाय पब्लिक. वेगवेगळे मुद्दे जे थोडं निगेटिव्हली आपल्या प्रोफेशन विषयी म्हटलं जातं ते. कॅरेक्टरिस्टिक नॉलेज बेस अँड टेक्निक ऑफ सोशल वर्कचा आपण अभ्यास केला. रेग्युलेशन ऑफ ट्रेनिंग ऑफ नॉलेज अँड टेक्निक्स इन सोशल वर्क हे सुद्धा आपण शिकलो. क्लास वगैरे ह्याच्यामध्ये शिकलो आपण काय कसं फॉर्म झालं कसं रेग्युलेशन झालं ते. फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग इमर्जन्स ऑफ मेथड अप्रोच इन सोशल वर्क. ठीक आहे, हा सुद्धा आपण अभ्यास केला. त्यानंतर कालच्या लेक्चरला आपण केला ऑफिशियल असोसिएशन ज्या होत्या सोशल वर्कचा त्याचा अभ्यास केला. ASHWI, IATHW, MASRE, ASSIW, NAPCO, MNSSW ह्या सगळ्यांचा आपण डिटेल अभ्यास केला. त्यानंतर आज आपण जे सुरू केलं होतं ते होतं कोड ऑफ एथिक्स टू प्रॅक्टिस द सोशल वर्क प्रोफेशन. ठीक आहे, आता देखील आपण अभ्यास केला. कोड ऑफ एथिक्स फॉर सोशल वर्क प्रॅक्टिस. त्याच्यामध्ये सर्व्हिस, सोशल जस्टिस, dignity and worth of the person, importance of human relationships, integrity आणि competence हे सगळं आपण याचा अभ्यास केला. त्यानंतर इथिकल स्टँडर्ड्स जे होते सोशल वर्क प्रोफेशन ते सुद्धा आज आपण अभ्यास केला. इंटिग्रिटी आहे प्रोफेशनची, इव्हॅल्युएशन अँड रिसर्च. त्यानंतर न्यू टॉपिक घेतला व्हॅल्यूज अँड कॉम्पिटन्सीज फॉर सोशल वर्क प्रॅक्टिशनर. त्या सुद्धा आपण अभ्यास केला. ह्याच्यामध्ये व्हॅल्यू, थेअरी, प्रॅक्टिस, सोशल कॉम्पिटन्सचा आपण अभ्यास केला. ठीक आहे, सो असं पहिल्या युनिटचा सेकंड पार्ट आपला संपला. पहिला पार्ट होता नेचर अँड डेव्हलपमेंट, दुसरा होता सोशल वर्क प्रोफेशन आणि सोशल रिफॉर्म. आता आपल्याला तिसरा पार्ट सुरू करायचा म्हणजे पहिल्या युनिटचा तिसरा आणि शेवटचा पार्ट तो आहे डिफरंट टाइप ऑफ थिअरी. प्रिव्हियस ह्याच्यामध्ये कुणाला काही समजलं नसेल तर आधीच विचारा, कारण इथे जर समजलं नाही तर पुढे जाऊन काहीही होणार नाही. theories and changing context of social work लिहून घ्या. आणि हे टॉपिक लिहिल्यावर एक 5 मिनिटाचा वेळ मी तुम्हाला देतो. पहिला पार्ट आणि दुसरा पार्टचे जे काही मुद्दे तुमच्या वहीमध्ये लिहिले आहे ते वाचून काढा आणि वाचून झालं की मला सांगा.
झाली का रिव्हिजन पहिला आणि सेकंड पार्टची? तुमच्यापैकी आता मला एक जणांनी सांगा की काय काय होतं पहिल्या पार्टमध्ये आणि दुसऱ्या पार्ट. ठीक. लिहिला हा तिसरा टॉपिक थेरीज अँड चेंजिंग. थोडासा डिफिकल्ट वाटतो शिकताना हा पार्ट. ह्याच्यामध्ये कॉन्ट्रावर्सी सुद्धा आहे. अनेक मुद्दे ह्याच्यामध्ये आहेत. तर तुम्ही टॉपिक लिहून घ्या. बोर्डवर दिसतं थेरीज अँड चेंजिंग कॉन्टेक्स्ट ऑफ सोशल वर्क प्रॅक्टिस. त्याच्या खाली काही मुद्दे लिहिले आहेत ते सुद्धा लिहून घ्या. लिहून घ्यायचं थेरीज अँड चेंजिंग कॉन्टेक्स्ट ऑफ सोशल वर्क प्रॅक्टिस. पहिला मुद्दा लिहा ह्याच्यातला थेरीज फॉर सोशल वर्क प्रॅक्टिस. Theories used in social work practice. Third, challenges of social work practice. Next, changing context of social work practice. Changing context of social work practice. Emerging perspectives of social work practice in India. For professional social workers in development service and social work practice in various settings. पार्श्वभूमी बघू ह्या ज्या थेरीज आहेत ह्या बेसिक नेसेसिटीज आवश्यकता आता जनरल स्टेटमेंट आहे हे रिअल वर्ल्ड विषयीचं. whose essential truth can be supported by evidence often through logical and scientific methods. म्हणजे काय तर आवश्यक असणारं सत्य आहे जे सपोर्ट करू शकतं एव्हिडन्सच्या द्वारे जे ऑप्टेन करतं कशाच्या माध्यमातून तर लॉजिकल आणि सायंटिफिक मेथड्सच्या माध्यमातून. आता ह्या ज्या थेरीज आहे ह्या अफेक्ट करतात अफेक्टेड असतात सोशल वर्क प्रॅक्टिस करिता to a great extent and help in the gaining present form. म्हणजे की सध्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप प्राप्त करण्यास ते मदत करते. ही जी सिद्धांत आहे ह्या सिद्धांताचा सामाजिक कार्यपद्धतीवर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झाला आणि तेच सध्याचे स्वरूप प्राप्त करण्यास म्हणजे त्याच्या माध्यमातून आत्ताचं जे करंट नेचर आहे स्कोप आहे आपला तो प्राप्त करण्यासाठी सुद्धा मदत झाली आहे. आता तथ्य प्रस्थापित करण्यासाठी ज्या थेरीज आहे मूलभूत त्या मूलभूत थेरीज गरजा मात्र आहे आहे. वास्तविक जग त्याबद्दलचं एक कॉमन असं स्टेटमेंट आहे ज्याच्यामध्ये म्हटलं आहे की आवश्यक आहे सत्य तार्किक आणि वैज्ञानिक
पद्धतीद्वारे मिळवलेले जे पुरावे आहेत त्याच्याद्वारे जे समर्थन केलं जातं ते ह्या थेअरीच्या माध्यमातून केलं जातं. बेसिक कन्सेप्ट कळाली आहे का? बेसिक कन्सेप्ट कळाली आहे का? ठीक आहे. न्यू टॉपिक लिहा. थिअरीज फॉर सोशल वर्क प्रॅक्टिस. Theories for social work practice. त्याच्यामध्ये एक नाव लिहून घ्या. ब्रूस ए हायर. BRUCE. ब्रूस ए हायर. CHAYER. लिहिलं? ब्रूस ए हायर. बघा प्रायमरी एम काय आहे सोशल वर्कचा? तर क्लायंटला मदत करणे, त्यांच्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मदत करणं, त्यांच्या कपॅसिटी, त्यांच्या वेलबिंगमध्ये ग्रोथ करणं, इन्हान्स करणं. इन ऑर्डर टू वॉट इफेक्टिव्हली रिस्पॉन्ड, जेणेकरून त्या क्लायंटच्या गरजा आणि डिमांड्स याच्या प्रोफेशनल सोशल वर्कर्सच्या मदतीने फुलफिल करता येतील आणि त्या इक्विप असतील विथ अ वाईड रेंज, म्हणजे व्यापक ही रेंज ऑफ नॉलेजची त्याच्याद्वारे. तथापि व्हॉट कॉन्स्टिट्यूट सोशल वर्क नॉलेज बेस रिमेन अ मेजर कन्सर्न. मोठा कन्सर्न काय आहे आणि कॉन्ट्राव्हर्शियल इश्यू सुद्धा आहे. म्हणजे कन्सर्न पण आणि कॉन्ट्राव्हर्सी सुद्धा आहे थेअरी विषयी. तर काही लोकांना असं वाटतं ही वेस्ट ऑफ टाइम आहे थेअरी शिकण्याचा, काही लोकांना असं वाटतं की थेअरीचा खरंच फायदा झालेला आहे, ते पुढे आपण शिकणारच आहे. क्लासिकल डिबेट आहे सोशल वर्क मध्ये वेदर थेअरीज आर नेसेसरी फॉर प्रॅक्टिसिंग. म्हणजे ह्या ज्या थेअरीज आहेत, डिफरंट टाइप्स ऑफ थेअरीज आपण शिकणार आहेत, ह्या थेअरीचा खरंच प्रॅक्टिस करत असताना, फील्डमध्ये काम करत असताना काही उपयोग आहे का, असं इथं म्हटलेलं आहे. तर त्याच्यावरती अनेक कॉन्ट्राव्हर्सी, अनेक डिबेट झालेले आहे, ते आपण पुढे बघणार आहे. तर तुम्ही ते एक नाव जे सांगितलं ते लिहून घ्या. ब्रूस ए हायर. CHAYER. ब्रूस ए हायर. लिहिलं? आता ब्रूस ए हायरने आर्ग्युमेंट केलंय की द वेस्ट ऑफ टाइम आहे सोशल वर्क एज्युकेटर्स करिता. थेअरी शिकणे, थेअरी शिकवणे हे वेळ वाया घालवण्यासारखं आहे, असं कॉन्ट्राव्हर्सरी स्टेटमेंट ब्रूस ए हायर यांनी केलंय. मी तुम्हाला का लिहून घ्यायला सांगितलं हे नाव, तर तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं असेल परीक्षेमध्ये, म्हणजे हे स्टेटमेंट कोण बोललेलं आहे. आता ब्रूस ए हायर जर आपण म्हटलं तर हे थेअरीच्या विरोधात बोलणारे आहे.
सायमन जर बघितलं तर हे थेअरीच्या बाजूने बोलणारे अभ्यासक आहेत, म्हणून मी तुम्हाला ते लिहून द्यायला सांगितलं. ब्रूस थायरनी अशी आर्ग्युमेंट केली आहे की वेस्ट ऑफ टाइम आहे, तो वेळ घालवण्यासारखा आहे सोशल वर्क एज्युकेटर्स करिता टू टीच थेअरी फॉर प्रॅक्टिसिंग बिकॉज दे डू नॉट डू अ गुड जॉब ऑफ टीचिंग थेअरी. इथे असंही म्हटलं आहे की थेअरी शिकवणे वेस्ट ऑफ टाइम का म्हटलेलं आहे, कारण जे काही एज्युकेटर्स आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं थेअरी शिकवत नाही, म्हणून ते इम्प्लिमेंट करायला कदाचित कठीण जात असेल असं त्यांचं म्हणणं आहे. पण इथे असं त्यांनी एवढंच म्हटलं आहे की थेअरी फॉर प्रॅक्टिसिंग बिकॉज दे डू नॉट डू अ गुड जॉब ऑफ टीचिंग थेअरी. त्यांनी ॲडव्होकेट पण केलं आहे की मोस्ट थेअरीज ज्या आहेत, जास्तीत जास्त थेअरीज ज्या आहेत सोशल वर्क मधल्या, त्या खूप चुकीच्या पद्धतीनं शिकवल्या जातात असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे आणि इनव्हॅलिड आहे, जे की लीड करतं इनइफेक्टिव्ह मेथड्सला. बघा, ब्रूस थेअरनी थेअरीविषयी निगेटिव्ह मत मांडलंय, कॉन्ट्राव्हर्सरी मत मांडलेलं आहे. ते काय म्हणतात, वेस्ट ऑफ टाइम आहे सोशल एज्युकेटर्स करिता थेअरी शिकवणं, कारण ज्या थेअरी आपल्याला प्रॅक्टिस करायच्या असतात त्या खूप चांगल्या पद्धतीने शिकवल्या जात नाहीत. ठीक आहे. त्यांनी ॲडव्होकेट केलाय की ज्या अतिशय खूप जास्त ज्या मोस्ट ऑफ थेअरी जास्तीत जास्त ज्या थेअरी सिद्धांत आहे सोशल वर्क मधले ते खूप चुकीच्या पद्धतीने शिकवले जातात आणि ते इनव्हॅलिड सुद्धा, जे की लीड करतं इनइफेक्टिव्ह मेथड्सला असं त्यांनी म्हटलं. हे कोण म्हटलंय, ब्रूस थायर. आता ह्याच्यात उलट सायमन नाव लिहून घ्या, SIMON, SIMON. SIMON, सायमन. आता त्यांच्या विरोधात कॉन्ट्राव्हर्सरी सायमनचं आहे. ते म्हणतात, इन्सिस्ट केलंय सायमन्सने की सोशल वर्क प्रॅक्टिशनर्सनी थेअरी शिकणं किंवा थेरॉटिकल नॉलेज असणं अतिशय क्रुशियल आहे, आग्रह धरलाय त्यांनी, म्हणजे महत्वाचंच आहे असं सायमननी सांगितलंय. कारण काय, तर ह्या ज्या थेअरी आहे ह्या सर्व करतात अँकरिंग जी फ्रेम आहे प्रोफेशनची ती, आणि कन्सेप्च्युअल स्क्रीन जी आहे केस असेसमेंट, कॅज्युअल एक्सप्लेनेशन आणि इंटरव्हेन्शन प्लॅनिंगची आणि आउटकम इव्हॅल्युएशन. म्हणजे बघा, सायमन काय म्हणतात, तर आउटकम जे आपण मूल्यांकन करतो त्यासाठी थेअरी आवश्यक आहे, प्लॅनिंग करिता थेअरी आवश्यक आहे, जे काही इंटरव्हेन्शन आपण केसच्या संदर्भात करतो त्यासाठी थेअरी आवश्यक आहे, कॅज्युअल एक्सप्लेनेशन जे आपण देतो त्याचा जो बेस आहे त्यासाठी थेअरी आवश्यक आहे, केस असेसमेंट करिता सुद्धा थेअरी महत्वाची आहे, कारण कन्सेप्च्युअल स्क्रीन आहे, अँकरिंग फ्रेम आहे जी सर्व केली जाते. थेरॉटिकल नॉलेज हे अतिशय महत्वाचे आहे. आता मला सांगा दोन नावं. पहिलं आहे ब्रूस थायर, BRUCE ब्रूस थायर पहिलं, आणि दुसरं आहे सायमन. ह्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. दोन स्टेटमेंट दिलेले असेल किंवा मॅच द पेअर्स मध्ये अशा प्रकारे काही दिलेलं असेल आणि कुठलं स्टेटमेंट कुणी केलं आहे ह्याविषयी आपल्याला प्रश्न विचारू शकतो, म्हणून व्यवस्थित मुद्देसूद लिहून घ्या 1 मिनिटामध्ये. नेक्स्ट we have concept and definition of theory. Concept and definition of theory. संकल्पना आणि व्याख्या सिद्धांताच्या, थेअरीजच्या.
4 बेसिक कंपोनंट आहे ह्याच्यामध्ये. देअर आर 4 बेसिक कंपोनंट. जेव्हा आपण थेरी फॉर्म्युलेट करतो तेव्हा आपण 4 बेसिक कंपोनंट वापरतो. पहिलं लिहा कन्सेप्ट. फर्स्ट कन्सेप्ट, सेकंड फॅक्ट, थर्ड हायपोथेसिस आणि फोर्थ प्रिन्सिपल. प्रिन्सिपल्सचं स्पेलिंग लिहिताना PRINCIPLES ज्याला आपण म्हणतो तत्व. प्रिन्सिपल म्हणजे शाळेत नाही, त्याचं स्पेलिंग वेगळं आहे. प्रिन्सिपल PALS येतं शाळेतल्या प्रिन्सिपल. ठीक आहे. सो हे जे 4 बेसिक कंपोनंट्स आहेत ते काय काय आहे? कन्सेप्ट, फॅक्ट, हायपोथेसिस आणि प्रिन्सिपल. ह्या 4 गोष्टी लागतात. कशासाठी? तर कुठलीही थेरीचं फॉर्म्युलेशन करण्यासाठी. आता कन्सेप्ट ज्या आहे ह्या ॲग्री करतात अपॉन टर्म. ज्या काही टर्म्स आहेत त्यावर ॲग्री करतात कन्सेप्ट. ऑफन यूज विदिन अ डिसिप्लिन, म्हणजे जी काही फील्ड आहे, जी काही डिसिप्लिन आहे त्याच्यामध्येच आपण ती वापरू शकतो. फॅक्ट जे आहे हे इन्फॉर्मेशन गोळा करण्याचं काम करतं. माहिती गोळा करण्याचं तथ्य काय आहे, फॅक्ट काय आहे ते गोळा करण्याचं करतं. हायपोथेसिस जे आहे म्हणजे टेस्ट गॅदर करतं, टेस्ट करतं किंवा रिसर्च सुद्धा करतं त्या रिलेशनमध्ये, त्या फिनॉमिनाला, त्या विषयाला धरून. आणि इव्हॅल्युएट सुद्धा करतं इन्फ्लुएन्स आणि करेक्टनेस. हे झाले फॅक्ट. हायपोथेसिस मध्ये काय म्हटलंय तर हायपोथेसिस हे स्टेटमेंट मांडल्या जातं रिसर्च आउटकम, म्हणजे जे आपल्याला वाटतं, जे अझम्पशन्स आहेत ते रिसर्च मध्ये मोस्टली आपण वापरतो ते. आणि फाइंडिंग. तथापि तिकडे कुठलाही असं क्लिअर आणि कन्सिस्टंट पाथ नाहीये, मार्ग नाहीये थेरी डिफाईन करण्याचा, असं इथं म्हटलेलं आहे. तर ह्या ज्या थेरी आहे ह्या फ्रेमवर्क आहे, ज्या इंटर रिलेटेड कन्सेप्ट आहे, म्हणजे एकमेकांशी संबंधित असणाऱ्या ज्या संकल्पना आहेत त्याचं हे फ्रेमवर्क आहे ज्याला आपण म्हणतो थेरी. हे एक मिनिंग प्रोव्हाइड करतं, एक्सप्लेनेशन सुद्धा देतं, त्या पर्टिक्युलर इव्हेंटला मदत करतं, पर्टिनंट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुद्धा. ऑब्विसली ज्या डेफिनेशन्स आहेत त्या थेरीच्या ह्या खूप कॉम्प्लिकेटेड म्हणून उदयास येतात आणि प्लुरॅलिस्टिक